आज मी तुम्हाला सांगितलं की आपल्या आयुष्यातील 80 ते 90% अडचणी फक्त आणि फक्त ह्या पापग्रहामुळे येते, तर तुम्हाला विश्वास बसणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अगदी 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे, परंतु तुम्हाला यामध्ये सर्व माहिती समजणार आहे। ज्योतिषामध्ये राहूला उत्पातिक ग्रह मानला आहे। सर्व काम बिघडवणारा हा छायाग्रह आहे। सर्वाधिक पापग्रह आहे। सर्वाधिक विच्छेदात्मक ग्रह आहे। सर्वाधिक आकस्मिक घटनांचा कारक आहे। राहू पाप आणि पुण्याच्या बॉर्डर लाईनवर उभा असलेला ग्रह आहे। पाप यासाठी की हा स्वभावाने राक्षस आहे, राक्षस कुलात जन्मलेला आहे। पुण्य ह्यासाठी की याने अमृत प्राशन केलेला आहे, म्हणून याला नवग्रहामध्ये स्थान प्राप्त आहे। म्हणून पाप आणि पुण्याच्या रेषेवर उभा असलेला हा ग्रह आहे। आपण जसा याचा व्यवहार कराल तसाच तो बनेल। जर राहू आपल्याला बंधनमुक्त करेल तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती देऊ शकते, अन्यथा राहू अर्थात निकृष्ट दर्जाची मानसिकता देणारा हा ग्रह आहे। चोरी, धोका, अपराध, घनघोर अपराध, मोठ्यात मोठे फ्रॉड केसेस हे सर्व जास्त तर राहू प्रभावित लोकच करतात। राहू कुंडलीत जर अतिशय खराब असेल तर व्यक्तीला दंडही मिळतो, जेलमध्ये जाण्याचे योगही घडतात। सरकारकडून खतरा असतो, धोका होतो। या व्यतिरिक्त राहू अशुभ असल्याची आणखी काही लक्षणे आहेत। जर आपल्या पाठीत, आपल्या श्वासोच्छवासात अडचणी असतील, जर आपल्या दातामध्ये त्रास असेल तर निश्चितच आपला राहू वाईट रिझल्ट देत आहे। जर आपण नेहमी भ्रमाचे शिकार बनत असाल, नेहमी अनजान अनावश्यक भीती वाटत असेल, फोबिया आहे, डिप्रेशन आहे, तर आपला राहू खराब असू शकतो। जर तुम्हाला नेहमीच धोका मिळत असेल, सरकारी कामात त्रास अडचणी येत असतील, हे पण खराब राहू असल्याची लक्षणे आहेत। राहू ज्यावेळी खराब होतो त्यावेळी व्यक्तीच्या घरात अनावश्यक वस्तूंचा कचरा होऊ लागतो। इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रिकल सामान लवकर खराब होते। अशा घरात बंद असलेली घड्याळं मिळतील। राहूची जर महादशा, अंतर्दशा चालू असेल किंवा राहू गोचरमध्ये ज्या स्थानातून भ्रमण करत असेल तर त्या स्थानासंबंधित त्रास निर्माण करेल। अजून एक राहू खराब होण्याचं लक्षण म्हणजे जर लाल मुंग्या आपल्या घरात वारंवार येत असतील तरी हे राहू खराब होत असल्याची लक्षणे आहेत। राहू जीवनात नेहमी अनिच्छित अनाकलनीय घटना घडवतो, अनिच्छित आजार देतो, ज्याची रिपोर्ट डॉक्टरांना पण भेटतच नसतात। हे सर्व फोबिया आहेत जो राहू क्रिएट करत असतो। जीवनात स्थिरता लाभत नाही। सप्तमाशी संबंध आल्यास वैवाहिक जीवनात संशय, धोका, मतभेद निर्माण होऊ शकतात। अशा सर्व लक्षणात आपण अंदाज करू शकतात की आपला राहू अशुभ फलित होत आहे। यावर उपाय, जर आपला राहू अशुभ स्थितीत असेल तर आपण काय उपाय करू शकतात ज्याने आपला राहू शांत होईल व शुभ फळ देईल। 1. राहूचा सर्वात प्राथमिक उपाय म्हणजे आपल्या घरात व कामाच्या ठिकाणी कधीही घाण कचरा अजिबात ठेवू नये। कोळ्यांची घरे रोजच्या रोज साफ करावीत। जेवढी साफसफाई कराल तेवढी उत्तम आहे। 2. राहू जर बिघडलेला असेल तर कधीही दारू, मांस सेवन करूच नये। कोणाची फूड हॅबिट बदलण्याचा हा विषय नाही, जे सत्य आहे त्यामुळे सांगितलं। कुठल्याही प्रकारचे बंद इलेक्ट्रिकल सामान ठेवू नये, बंद घड्याळ ठेवू नये। आपल्या टॉयलेटची साफसफाई नियमित ठेवा। त्याचबरोबर दक्षिण पश्चिम भागाची आणि दक्षिण भागाची साफसफाई लक्षपूर्वक करावी। आपल्या घरात समुद्री मीठ म्हणजेच मोठे वापरून फरशी जागा क्लीन ठेवावी। यामुळे राहूचा वाईट प्रभाव दूर होतो व ह्या वास्तुदोषाचा उत्तम उपाय पण आहे। 6. मोरपंख आपल्या घरात अवश्य ठेवा। आपल्या बिझनेस किंवा आपल्या ऑफिसच्या ठिकाणी अवश्य ठेवावा। याला पौराणिक कारणे देखील आहेत। 7. राहू कारकात्मक मासे पण आहेत। आपण माशांना खाद्य घाला, पालन पोषण करा। 8. काळ्या गाईची सेवा करा। काळ्या कुत्र्यांना अन्न द्या, राहू प्रसन्न होतो। शनिवारी एक कच्चा कोळसा, एक नारळ तिन्ही सांजवेळी वाहत्या पाण्यात सोडावं। राहू बुद्धी बिघाडतो तर बुद्धी शुद्ध ठेवा, मन स्वच्छ ठेवा आणि चांगल्या वातावरणात राहा। बुद्धी भ्रष्ट झाली तर सर्वच नष्ट होण्याच्या मार्गावर असते। बुद्धी शुद्ध कशी कराल? माता सरस्वतीची उपासना करावी। गीता अध्याय 2 श्लोक 62 व 63 मध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, बुद्धीच्या नाशाने सर्वच काही नष्ट होते। राहू बुद्धीलाच नष्ट करतो। राहू ज्यावेळी खराब होतो त्यावेळी सर्वात प्रथम आपले विचार घाणेरडे बनतील, विचार उलटे होतील, कोणाचा चांगला सल्ला आपण स्वीकारणार नाही। अशा स्थितीत माता सरस्वतीची उपासना अवश्य करावी। 11. अजून एक महत्त्वाचा उपाय म्हणजे अशा स्थितीत आपण हनुमान आणि भैरव यांची पूजा उपासना करावी। यामुळे राहूचे उत्पाद शांत राहतात। हनुमंताच्या भीतीने राहू दबावात राहतो। रामकृष्ण हरी।